प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक बार आपल्या सर्वांना सलाम. आज बऱ्याच दिवसानंतर मी सकाळी एक्सरसाइजसाठी किंवा फिरण्यासाठी आलेलो. गेल्या 10 दिवसाचा गॅप आहे, 10 ते 12 दिवस. आणि या 10-12 दिवसात मी आजारी होतो आणि त्यामुळे मला काही व्हिडिओ पण करता आले नव्हते. पण आज हा व्ह्यू सुंदरसा आहे की जिथं सर्वकडं हिरवळ वगैरे आपल्याला पाहायला मिळते. आणि ती जी हिरवळ आहे ती अत्यंत सुंदर अशी हिरवळ पाहायला मिळते. सकाळचे 8 वाजले पण तरी पण येऊन एक्सरसाइज करावी अशी माझी इच्छा. ती गेली 3 दिवस झाले मी एक्सरसाइज सुरू केलेली आहे आणि आय होप पुढं कंटिन्यू चालू राहील. कारण काही टप्पे आहेत ते मला गाठायचे आहेत आणि त्यासाठी आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. देवाचा गौरव असो सुंदरसा धडा शाबा शाळेमध्ये होणार आहे. कृपया त्याच्यामध्ये हजर राहा, त्याच्यावर विचार करा, देवाचा गौरव करा. परमेश्वर तुमच्याबरोबर असणार आहे. देवाची स्तुती असो की आपण सर्वजण माहिती प्रार्थना करत राहा, तसेच कंटिन्यू प्रार्थना करत राहा. म्हणजे मला अजूनही तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ टाकता येतील. देवाच्या गौरवासाठी मला तुम्हाला सांगूशी वाटतं की मोशेनं देवाच्या लोकांच्यासाठी, बंडखोर लोकांच्यासाठी मध्यस्थी केली. 40 दिवस 40 रात्र देवाच्या सानिध्यामध्ये राहून या पवित्र माणसानं देवाजवळ मध्यस्थी केली. पण त्याच वेळेस आरोन पाळकसाहेबांनी देवाच्या बाबत चूक केली. दोघेही पाळक आहेत. एकानं देवाची मध्यस्थी केली आणि दुसऱ्याने देवासाठी देवाजवळ बंडखोर लोकांच्या आहे. महत्त्वाची बाब ही आहे की जेव्हा आपण देवाच्या सानिध्यात असतो त्यावेळेस लोकांच्यासाठी मध्यस्थी करायला आम्ही बसणार नाही, जरी ते चुकले असले तरी. आणि ज्यावेळेस आम्ही देवाच्या सानिध्यात नसतो त्यावेळेस आरोनाप्रमाणे सिनाई पर्वताच्या खाली जशी त्यांनी चूक केली तशी चूक आपण करू शकतो. देवाच्या सानिध्यामध्ये राहा, परमेश्वरासंगती राहा, म्हणजे प्रभूच्या सर्व इच्छा पूर्ण करता येतील, मध्यस्थीच्या प्रार्थना करता येतील, लोकांच्यासाठी देवाजवळ मध्यस्थी करता येईल. देवबाप करू की आपण सर्वजण या सर्व कामासाठी उपस्थित राहूया आणि देवाची गौरव करूया आणि परमेश्वराला स्तुती दिव्या. देवबाप तुम्हाला आशीर्वाद. आमेन.